नमस्कार मित्रांनो, आपण आज कर्माचा सिद्धांत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपला व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमच्या सर्वांसाठी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवतो आणि रोज अपलोड करत असतो. तुम्ही मला सपोर्ट करा. व्हिडिओला सुरुवात करूया आपण. या स्पर्धेच्या युगात मनुष्य एकमेकांना कमी लेखतात आणि सभोवतालच्या माणसांचा दर्जा, स्टेटस हा त्याच्या उत्पन्नावर, जात, धर्म यावरून ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यातच आपला अमूल्य वेळ व्यर्थ घालवतात. माणसांचा भौतिक प्रगतीवरून एखाद्याचे स्टेटस ठरवणे ही चुकीचे तर आहेच, पण या जगात असेही खूप माणसं आहेत ज्यांचे विचार चांगले आहेत. अवघ्या मनुष्य जातीचा उत्कर्ष करण्याचे त्यांचे ध्येय असते. तसा ते प्रयत्न देखील अविरत करत असतात. त्या दृष्टीने ते त्यांचे कर्म करत असतात. म्हणूनच एक मोलाचे सांगू इच्छितो, जात धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, चांगली कर्म करा, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म हे करावेच लागते. कर्म हे अटळ आहे. जन्माला आल्यानंतर जगण्यासाठी श्वास हा घ्यावा लागतो. तो श्वास घेणे हे सुद्धा एक कर्म झाले. म्हणजेच जगण्यासाठी श्वास घेणे कर्म आहे. तसेच उदरनिर्वाहासाठी केले जाणारे काम पण कर्मच आहे. परंतु ह्याबरोबरच आपल्याकडून कळत नकळत काही कर्मही होत असतात. कर्म ही अशी एक गोष्ट आहे की जे इतरांसाठी पेराल तेच आपल्यासाठी उगवेल. त्यामुळे कोणतेही कार्य विचारपूर्वक केले पाहिजे, ज्याने इतरांना कळत नकळत त्रास होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.